शिवा, काय झालं असं अचानक का बोलवून घेतलं? हे बघा, आजपर्यंत तुम्ही मला सगळ्या गोष्टींमध्ये साथ दिली. मी जे म्हणाले ते तुम्ही सगळं केलं. अगदी डेंजर सिच्युएशन मध्ये पण तुम्ही माझ्या बरोबर थांबलात. आणि आता पण आम्ही मागे हटणार नाही. मला यापुढे पण तुमची मदत हवी आहे. अरे तू फक्त आवाज कर, तुझी पानं गँग रेडी आहे ना. हा, कोणाचे नट फिट करायचे तू फक्त सांग. या सोसायटीचे म्हणजे म्हणजे सोसायटी मधल्या वाईट गोष्टींचे. हे बघा, हा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे. शिवा, म्हणजे तू आता हो, वस्तीत जे काही घडलं ना त्याचाच विचार करते मी. तेव्हापासून ना माझ्या मनात खूप घालमेल सुरू आहे. वस्तीतल्या मुलींना शिक्षण घेता येत नाहीये हेच मला पटत नाहीये. त्यामुळे ना माझ्या डोक्यात, म्हणजे माझ्या डोक्यात नाही, खरं तर हे ना सीताईंच्या डोक्यात एक आयडिया आली आहे आणि त्यांनी मला सांगितलं. मला वाटलंच, कारण तू त्या दिवशी इथून गेली ना, तू टेन्शन मध्ये होती जरा. हो, आणि सीताईंनीच मला मार्ग दाखवला. त्या म्हणाल्या की तू सगळीकडे हजर नाही राहू शकत, पण सगळ्या मुली जर तुझ्यासारख्या झाल्या तर. म्हणजे सगळ्या मुलींच्या मनात ना भीती काढून टाकायची, त्यांना जशास तसे उत्तर द्यायला शिकवायचं. अच्छा, म्हणजे प्रत्येक मुलीमध्ये लढायची हिंमत आली पाहिजे. तर म्हणजे आपण ना त्यांना फायटिंग करायला शिकू. फायटिंग असं नाही रे, पण कुठल्याही सिच्युएशन मध्ये त्यांनी कसं बोलावं, कसं रिॲक्ट करावं, कसा प्रतिकार करायचा, हे सगळं त्यांना शिकवायचं. हा, पण कसं करायचंय? कळलं मला. कळलं ना? मग तुम्हाला एक काम आहे, वस्तीतल्या सगळ्या मुलींना पारावर एकत्र करा. होऊन जाईल. आजपासूनच या गोष्टीला सुरुवात करूया. दिव्या, हा काय झालं ग? काय बघतेस असं इकडे तिकडे? वंदे, अगं तुझ्या लेकीला माझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे, होय का नाही? भैयाजी, किती ओळखतेस मला? दिव्या, अगं तुझी आजी आहे म्या. अगं तुझी आजी उडत्याची पिसं मोजती, मग तू तर माझी नात आहेस. मग आई, बरोबर आहे बाई आजीचं. म्हणजे मला बोलायचंय थोडं, म्हणजे टेन्शन घेऊ नकोस एवढं. काय असं म्हणायचं होतं मला की जरा घर आवरायला घेऊयात का? थोडी साफसफाई केली ना की बरं पडेल मला कामाला. म्हणजे झुरळ उंदीर सगळे दिसायला लागलेत. काय उंदीर? आणि मला कुठं दिसला नाही ते उंदीर, नाही दिसला झुरळ बी नाही. याचे आता ते उंदीर झुरळ पाहुण्यासारखे सांगून येत नाहीत ना. मी भांडी घासते, लादी पुसते, झाडू मारते, मग मला दिसतात. तू काम करतेस नाही हल्ली. तसं पण आज मी घरी आहे तर म्हंटल आवरून घेते. मला कामाला सोपं पडतं, बाकी काही. अगं पण कसं आहे ना दिव्या, आईंकडनं आत्ता काही होणार नाही आणि आपण दोघींनी सगळं एवढं आवरायचं म्हणजे जरा कठीणच वाटतंय मला. तुला कोण करायला सांगतंय? मी आहे ना, मी करणार आहे सगळं. तुम्ही बसून राहायचंय. हो, पण एवढं सगळं एकटीने करायचं म्हणजे. आई, तू काळजी करू नकोस, जमणार आहे मला. वंदे, जमणार म्हणाली का नाही ती, म्हणजे तिला जमणार. बरं, पण तुला काही बारीक सारीक मदत लागली तर मला सांगा, मी करते. अगं नको बाबा, तुम्हाला धुळीचा त्रास होईल. उलट मी काय म्हणते, तुम्ही मंदिरात जाऊन या, जरा प्रसन्न पण वाटेल. काय आत्ता मंदिर? अगं जाऊन या ना तुम्ही, मला जरा मोकळेपणाने काम करता येईल छान. आणि आल्यावर बघा कसं चकाचक घर दिसतं. वंदे, चल तू आणि मी फिरायला जाऊया. पण एक काम करा, आल्यानंतर आधी तिची दृष्ट काढून टाकायला पाहिजे. म्हणजे एकदम इतका बदल झालाय ना तिच्यात, म्हणून कुणाची दृष्ट नको लागायला, है का नाही? चला चला, आवरायला घ्या. तर लय काम करायचंय तिला. चल आपण जाऊया. कपशी पण तूच उचल आता. सगळं करणार. चल वंदी. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का तुम्ही इथे का आलाय? तुम्हाला मी का बोलवलंय? हे बघा, तुम्ही अशा गोंधळून जाऊ नका. जे काही आपल्या समोर संकट येतंय ना, त्याला असं मागे फिरवण्याची हिंमत पाहिजे आपल्यात. तुम्हाला कळतंय का, आपल्या वस्तीतल्या मुलीला एका माणसाने त्रास दिला. आपण त्याला धडा शिकवला बरोबर, पण काय झालं? तिचं शिक्षण बंद झालं.
हे बघा, साक्षीची आई जे काही बोलली ते सगळं 100% बरोबर आहे, पण 100% हेही खरं आहे की मी जशी बिनधास्त आहे ना, तसं तुम्ही सगळ्यांनी झालं पाहिजे. आपल्याकडे कुठली पॉवर नाहीये, पण जो कोणी आपल्याला नडेल ना, त्याची पॉवर कशी कमी करायची हे आपल्याला शिकायचं, आणि ते सगळं मी शिकवणार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही शिकायची इच्छा दाखवा. कुठल्या तरी फालतू माणसामुळे घरी बसून राहायचं, घाबरून राहायचं, ही भीती मनातनं काढून टाका. खरंच मी सगळं काही शिकवेन. कुठल्या प्रसंगी कसा प्रतिकार करायचा, काय करायचं, हे सगळं मी शिकवेन तुम्हाला. तुम्ही तयार आहात ना? शिवा, मी तयार आहे. हो शिवा, मला पण शिकायचंय. शिवा, मला तुझ्यासारखं व्हायचंय. म्हणजे तुम्ही सगळ्यात तयार आहात? हो. मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसली भीती वाटते, काय वाटतं, तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा तुम्ही काय फील करताय, सगळं मला सांगा. अजिबात घाबरू नका, इथे सगळी आपली माणसं आहेत. तुम्ही बिनधास्त बोला. त्या प्रसंगी खूप घाण वाटतं, पळून जायची इच्छा होते. खूप राग येतो ग त्या मुलांचा, पण काय करायचं, काही बोलायला गेलं तर अजून अति करतात ते. आणि कोणी त्रास देईल या भीतीपेक्षा ही भीती वाटते की हे सगळं घरी कसं सांगायचं. हे सगळं घरी कळलं तर आम्हाला बाहेर सोडणारच नाही. आता माझ्याच आईचं बघ ना. आणि त्यांच्या नजरा पण खूप विचित्र असतात. प्रवासात पण खूप त्रास होतो अगं, पण खरंच घरी सांगायला भीती वाटते. हे बघा, तुमच्या घरच्यांचं काही चुकत नाहीये, त्यांना तुमची काळजी आहे म्हणून ते असं वागतात. आता बाहेर एवढ्या वाईट गोष्टी सुरू आहेत तर घरच्यांना तुमची काळजी वाटणं बरोबर आहे ना? अरे पण तुम्ही असं घाबरून घरी बसणं हे बरोबर आहे का? नाही ना? हे बघा, तुम्हाला आता भिडावं लागणार. ज्या क्षणी समोरच्या माणसाचा राग येतो ना, तेव्हाच त्याला तो दाखवायचा. तुम्ही काय करता की कोण काही बोलेल, काही करेल म्हणून शांत बसता. मग आजूबाजूची लोक पण लक्ष देत नाहीत. असं करून नाही चालणार. जर एखादा माणूस अंगाशी येत असेल तर तिथल्या तिथे त्याला मारायचं. तुमची पण स्वप्न आहेत, हो ना? हो. मग मोठं पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल तुमच्या भविष्यासाठी. पण शिवाय यात प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला तुझ्यासारखी फाईट नाही करता येत ग. अगं, प्रतिकार करायला फक्त मारामारी करावी लागते असं नाही आहे. प्रतिकार करायला बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच मी तुम्हाला शिकवणार आहे. अगं, तुम्ही सावित्रीच्या मुली आहात. झाशीच्या राणीचा आदर्श आहे तुमच्या पुढ्यात. ह्या मातीतल्या मुली आहात, तुम्हाला कसली भीती? हे बघा, आता रडायचं नाही, लढायचं. चला दिव्या मॅडम, कुठून सुरुवात करू? हा, या घरात एक वेळ खजिना सापडेल, पण पाटलांच्या घरचे कागदपत्र सापडणार नाहीत.
फाईल कष्टाचं फळ सापडलं. आजे की पार्टी. वा वा. आता ह्या घरची मालकीण दिव्या कैलास पाटील. थकलीस का ग? ते थकले असते पण तुम्ही सगळ्यांनी एवढी छान एनर्जी दिली तर थकवा निघून गेला. आम्ही एनर्जी दिली. अगं तुला काम करायची इच्छा आहे ना, तिथून तुला एनर्जी मिळते, कळलं का? आणि हे सगळं बदलायची जी काही तळमळ आहे त्यामुळे ती तुला स्वस्थ बसू देत नाही. बाकी काही नाही. आज तू जे काही बोललीस ना त्याने खूप बदल होणार समाजात. लगेच नाही होणार पण नक्की होणार. मी तेच म्हणते ना, तुम्ही सगळे होतात की नाही मला आधार द्यायला, म्हणून हे सगळं झालं. आम्ही होतो. कधीतरी क्रेडिट घे अगं शिवा. आता आम्ही अजिबात क्रेडिट घेणार नाही याचं. पण आशू, काल ही गोष्ट केवढी कठीण वाटत होती. आज किती सहज झाली. पण खरंय, पण इतक्यात काही होणार नाही. बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. हो, काय करायचं सांग मला. म्हणजे आशू, आपल्याला ना बंद खोली पाहिजे. म्हणजे असं मुलींनी ओपन कुठल्या जागेवर त्यांनाच ऑकवर्ड होईल शिकायला ना. आणि कुठलीही गोष्ट शिकवायला ना बंद खोलीच लागते. मिळेल तुला, शोधायला सहज मिळेल. आशू, तुला सगळं सोपं वाटतं. अरे असं नाहीये. कारण मी तुला ओळखतो ना. अगं मिळेल ग, तू काळजी करू नको. ठीक आहे, बघूया आता काय. आशू, नीट हो हो, चेपतोय तेच करतोय. ऐक. भाई साहब. भाई साहब. हळू. दिव्या. काय थकलीस ना? पाय दुखतायत? हो. ये चेपून देतो. नाही, आज तू नाही. आज माझी टर्न. मी मालिश करून देणार तुला. नाही 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 अगं कशाला, मी करतो. दे चल. अरे उन्हात होतास ना दिवसभर शिवा आणि सगळ्यांसोबत. तुला कसं माहिती? मला सगळं माहितीये. ये. अगं हळू तेल पडे. मला अरे बापरे. आता हा 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 हा. भाग्य आमचं आज. एन्जॉय. आवडतंय? दिव्या, आपण रोजचं रुटीनच करायला पाहिजे बरं का. बरं, आज काय काय झालं? अगं वस्तीत जो प्रकार घडला ना, तर त्यानंतर शिवाने त्या मुलींना ट्रेन करायचं ठरवलं. खरंच? हो. वा यार, कौतुक करावं लागेल तिचं. म्हणजे काय, कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे ही. तर आज शिवा त्या सगळ्यांना जाऊन भेटली आणि खूप छान बोलली ग सगळ्यांची. आम्ही पण तिकडेच होतो. किती मस्त ना दिव्या. या अशा गोष्टी केल्याने जर समाजातली सगळी विकृती निघून गेली तर जग किती सुंदर बनेल ना. म्हणून आजचा दिवस महत्वाचा होता आणि तो चांगलाही गेला. चंदन, तू मनाने खूप चांगला आहेस रे. आणि तू मला आवडत नाही असं नाहीये, पण माझ्या काही गरजा आहेत त्या तू पूर्ण करू शकत नाही, म्हणून मलाच पाऊल उचलायला लागते. आणि बरोबर म्हणालास तू, आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा आहे. ते पेपर्स कीर्तीपर्यंत पोहोचलेत. आता लवकरच हे घर माझ्या नावावर होईल. आज तुझी सेवा करायला काही हरकत नाहीये, कारण उद्या तुझ्याकडून मला सेवा करून घ्यायची ना. दिव्या, ऐकतेस ना? हा, बऱ्याच मुली होत्या. म्हणजे काय, खूप 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 मुली होत्या तिकडे. तुला सांगू दिव्या, जेव्हा त्या मुलींमध्ये मला शिवा दिसेल ना, तेव्हा अख्ख्या वस्तीचं चित्र बदललेलं असेल. बघ तू.
नाश्ता नाही झाला? अरे आम्ही पण वाट बघतो. हो का? एक मिनिट तू कुठे निघालीस? नाश्त्याचं बघते ना पटकन. कीर्ती आणते, तू बस. अहो पण मी आणते पटकन जाऊन. नाही ऐकणार नाहीयेस का? अहो सीताई तुम्ही चिडलात का? हो मग कान धरायचं बाकी आहे फक्त. मग धरा. बस इथे. हो इथे बस. अरे बाजूला बस ताई मलाही आज जाऊन देत नाही. नाहीच जायचंय. तू आधी बस तिथे. बस चल 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 चल. तू मला बघायचंय तिला कितपत जमतंय एकटीला करायला. मग असं दे. सुहास किती वेळ म्हणजे नाही ते झालं असेल, ती येत असेल. मी बघून बापरे. अरे काय झालं? ओरडतोस कशाला? बावळटेस का? काय हे? कीर्ती मला काय ही अवस्था आहे तुझी? हा अगं भाऊंनी बघितलं तर कपाळावर हात मारतील ते. वहिनी तिला थोडी मदत. नाही अजिबात नाही. कीर्ती आणि हे तुझ्या चांगल्यासाठीच आहे ग. हे दौऱ्यावरून परत आल्यानंतर तुला त्यांना खाऊ घालता आलं पाहिजे. ती नंतरची गोष्ट आहे काकू, पण ही काय अवस्था आहे? आज कोणता बॉम्ब फोडलायस ग? असायला काय झालं? तुमच्या सगळ्यांसाठी किचन मध्ये राबते ना मी. सकाळपासून हे सगळं बनवते. संपदा. संपदा प्लेट दे. अरे वा बनवलंय काहीतरी डोकळ्यासारखं दिसलंय. हे काय? थँक्यू. हा मंगळ ढोकळा. एक मिनिट थांबा. कीर्ती कच्चेत ग हे. पोट खराब होतील अशानी. ओके. मी केलंय ना आता. मी निघते, मला उशीर होतोय. चला. अगं मग खायचं काय? ते मी रस्त्यात खाईन काहीतरी. हा निदान तुझं तरी पोट भरेल. मी तुला सोडतो, चल. दोघेही वाचले. ठीक आहे काय. शिवा ऑल द बेस्ट. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. हा थँक्यू. आलोच. ऐका बघ कीर्ती तुझ्यामुळे मुलगी न नाश्ता करता गेली. आई मी मुलगी आहे तुझी. चल बसू नको, शिकवते तुला आता. नाही त्याला वेळ लागेल, तोपर्यंत चिवडा पाठवून दे. म्हणजे मी आणते. मला कॉफी पण चालेल, भूक लागली आहे. कसल्या खाणाखुणा चाललाय? नाही कीर्तीबाई, तुमचा हा अवतार. तुला काय करायचंय? कामासाठी भेटलोय ना? नाही तसं नाहीये. काय म्हणजे तुम्हाला कधी असं पाहिलं नाही ना, असं खूप काम करून आल्यासारखं वाटतंय. म्हणजे घरातली सगळी कामं हीच करते. म्हणजे भांडी घासणं असो, कपडे धुणं असो, सगळं साफसफाई, लादी पुसण्यापासून सगळं. झालं? कामाचं बोलूया. तेच कामातच सांगतो तुझ्या. त्याला सांगायची गरज नाहीये, गप्प बस जरा. कौतुक. हे नवीन पेपर्स आणि जुने सुद्धा याच्यातच आहे. याच्यावर आजीच्या सह्या घ्यायच्यात आणि ते त्यांना सुद्धा कळता कामा नाही. या कानाचं त्या कानाला कळणार. पण हे मिळाले कसे? त्याच्याशी तुला काय करायचंय? सह्या घे लवकरात लवकर आणि घेऊन झाला की सांग मला, कारण खरी मज्जा त्यानंतरच येणार. खरी मजा तर मला येणार. माझं घर मला मिळणार. आणि सांगितलेलं लक्षात ठेव, आमच्या घरी हे रस्त्यावर येतील पण तुमच्या घरी येणार नाही. गुड. येतो मी.
राणी अगं ठसका कसा काय लागला? सावकाश सावकाश. प्रश्न विचारायचे नाहीत, सेवा करायची फक्त. वय जी. चंदन, चंदन, जी सरकार. इतका वेळ लागतो यायला? सॉरी, ते मी जरा कारण द्यायचा प्रयत्नही करू नकोस. माफी असावी सरकार. ठीक आहे, एक काम कर, एक बादली गरम पाणी घेऊन ये, मला त्यात पाय ठेवून बसायचे. आणि ऐक, भांडी घासायची आहे, लादी पुसायची आहे नीट, मला माझा चेहरा दिसला पाहिजे. जशी जशी आज्ञा सरकार. दिव्या बाळा, जेवून घेतेस? जेवण तयार आहे. मेन्यू सगळं तुझ्या आवडीचं केलंय. गुड. जेवणाचं ताट तयार करू ना. हा, वाढते. हा, काय दिव्या, कशी आहेस? सॉरी दिव्या, कशी आहेस तू? माझ्या राज्यात मी आनंदीच असणार ना. तू कशी आहेस? काय एकटी झालीस? तुझा तो छकुला नाही आला? नाही, त्याला काम आहे जरा. काम तर चंदन पण करतो. चंदन बघ, असं ताब्यात ठेवायचं असतं नवऱ्याला. हा, करेन मी प्रयत्न. आणि गॅरेजचे पैसे? हा मम्मी, आणलेत ना, आणले. हे हे घे. चंदन, ठीक आहे, घर खर्चाला. बरं शिवा, मी आज नवीन गाडी घ्यायला जाणार, ब्रँड न्यू. येणार आहेस? नाही, मला काम आहे थोडं. ठीक आहे, काय हरकत नाही. पार्टी देईन तेव्हा बोलवते. आता निघ. हा, जेवण झालं का? दिव्या, अगं किती हाका मारायच्या? चल जेवून घे. हिला ओरडायला काय झालं? ए, तुझी आई ओरडती तिकडं, वाट बघती जा. थोडे दिवस थांबा, मग बघूच कोण कोणावर ओरडते. अरे, सोडलंस का तिला? हो, सोडलं. आणि खाल्लं का काही तिने? कंपल्सरी ब्रेकफास्ट करायला घेऊन गेलो. हा, नाही तर ती उपाशी पोटी गेली असते अगं ट्रेनिंगला, सगळी तहान भूक विसरून. शिवाने हे सगळं जे सुरू केलंय ना, ते मला खूप आवडले. मुलींमध्ये अशी जागरूकता असायलाच हवी, महत्वाचं आहे ते. खरंय. नाही, गोष्ट तर सुरू झाली आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या राहिल्या आहेत अजून, ज्या करायच्या आहेत. शिवा सांगत होती मला. काय झालं? ती म्हणत होती की एक क्लोज स्पेस हवी आहे, हॉल सारखं काहीतरी, जिथे तिला मुलींना ट्रेनिंग देता येईल. उघड्यावर ट्रेनिंग द्यायला थोडंसं ऑकवर्ड होतं त्यांना, आणि एक डेडिकेटेड स्पेस पण नाही. बरोबर आहे ते. ती म्हटली की आता आजचं ट्रेनिंग संपल्यावरती कुठेतरी शोधेल हॉल किंवा जागा एखादी मिळते का. मग आपण काही मदत करू शकतो का ह्या बाबतीत? मी तेच म्हटलं की काही मदत करता येईल का. CSR फंड मधनं काही पैसे घेऊन आपण अशी एखादी जागा बघू शकतो तिच्यासाठी, नाही का? उत्तम, तिचं काम सोपं होईल. एक्झॅक्टली. मी भाऊंना ही आयडिया ऐकवली, त्यांना खूप आवडली. म्हटले परमिशन काय विचारतो, सुरू कर काम. मग आशू, ताबडतोब करून टाक. हो, पण शिवा हे ऍक्सेप्ट नाही करणार आपल्याकडून. का नाही करणार? हे बा, आपण ते मुलींसाठी करतोय, नक्की करेल. मला तर वाटतं आपण तिला सरप्राईज देऊया. ही आयडिया आहे. चालेल, सरप्राईज देऊ आपण तिला. ठरलं. दिव्यानी सगळं घर आवरलंय, चकाचक करून ठेवलंय, आणि आता काम बघायला बाहेर गेलीये. खरंच सुधारली नाही का पोर? वय ग बाई, कुठून शानपणा सुचला तिला हे काय माहित नाही, पण पोरगी कष्ट लय घेते. अगं कराय पाहिजे ना आयो. सफल व्हायचं असेल तर कष्टाला पर्यायच नाही. बरोबर का माय बहिणी?
वंदी हा मुर्दा इथं आता कशा पायी आलाय? घे आता हे असं आहे तुझं आहे कसा आहेस, कधी आलास असं विचारायला पाहिजे ना. तर तुझं हे असं. हे बघ, आधी तू ना पायाशी बसतोस काय आणि नंतर डोसक्यावर नाचायला लागतोयस. बरं ते जाऊ दे. कोण आले बघितलंस का माझ्यासोबत? हा हो धाकले पाटील. अगं बाई बाळा, तू मागे काय राहिलायस? ये 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 आती ये बाळा ये. बघ कोण आलंय. हा बस बस बस. आणि तू काय खाणार? काय हवंय तुला सांग बरं. त्याला आजीची माया हवी. आजी बघ की. सरबत. याला सरबत पाहिजे. मी हो म्हणतोय आजीची माया पाहिजे. काय रे सागर, तुझ्या बापाला आज काय झालं? नाही म्हणजे काय हवंय त्याला? अगं असं काय करते? काय खरं सांगू, मला आहे ना माझी खरी जागा कळली. माझी खरी जागा तुझ्या पायाच्या जवळच आहे. आयुष्यभर इथं बसून तुझी सेवा करणार बघा. आधी सेवा करायची असते आणि मग मेवा पाहिजे असतो तुला. आज काय पाहिजे वंदे? त्याला सांगा, त्याला काय पाहिजे ते पटकन बोल म्हणाव आणि निघित ना. बघितलं का वहिनी? हा नाही हे असे एकदा कानफाट्या नाव पडलं ना का कायमचा कानफाट्या. आणि मग किती पण बदलायचा प्रयत्न केला, हिला काही विश्वास बसायचाच नाही. अरे ही म्हण अशी नाही आहे. म्हण अशी आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, किती बी सरळ करायला गेलं तर ते सरळ होत नाही, अशी म्हण आहे. अगं पण कुत्र असलं तरी तुझंच पिल्ल आहे का नाही? कोणाकडे येणार शेपटू हलवा तुझ्याचकडे का नाही? वंदे त्याला विचार बरं इथं कशा पायी आला आणि त्याला काय हवंय ते. अरे हे घे बाळा. पी. अहो भाऊजी तुम्ही. नाही नाही नाही, माझं काय बी काम नाही. मी आलोय फक्त ह्याच्यासाठी. हे काय आता? आणि तेल आहे तेल तुझ्या केसांना लावाय. अगं गंमत केली काय नाही. तुझे गुडघे दुखतात का नाही? हा तुला गुडघ्याचा त्रास आहे का नाही? अगं माझ्या ओळखीतलं एक जण आहे, तो असं रामबण तेल बनवतो बघ. अरे काय आयो. हा एवढं मी मनापासून आणलंय, तू अजून विश्वासानं बघ काय. खरंच भाऊजी, हे असं सगळं बघितलं ना की मला आनंद होतो. नाही म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं सगळं होईल अशी आशा वाटते. होय होय होय, मला पण असंच वाटतंय सगळं आधीसारखं सुरू व्हावं. पण नक्की ना? काय तेलात काय मिसळून आणलेस? नाही म्हणजे माझ्या गुडघ्यांना मी लावणार आणि कायमचीच बसवशील मला इथं. अगं बसली तर काय झालं? हा सांभाळेल की तुला आयुष्यभर नुसतं बसून ठेवी ना तू. सांभाळणार. बरं बरं बरं, पण तू हे एकदा नक्की वापर. हा दुसरं एक छोटस काम आहे आता. आणि काय? अगं बघ तर तुझ्या नातवानं काय बनवलंय बघितलंस का तू? दाखव काय आजीला. यब्बा वहिनी आय बघितलं का काय? सागरच्या शाळेचा प्रोजेक्ट आहे. बघितलं का? हा कसे चित्र काढले बघ. तुझं माझं सगळ्यांचं फोटो आहे त्याच्यात. आणि यो प्रोजेक्ट सागरनंच केलाय म्हणून सह्या पण केल्या. ते बघ ही माझी सही आहे इथं. हा इथं अमृताची आहे आणि इथं तुझी येणार आहे. वहिनी कसं आहे? प्रोजेक्ट म्हणजे काय असतंय ते? अहो ते अभ्यासाचं असतं, ते शाळेतनं सांगतात ना ते येते. पण छान आहे ना. त्याला वाईट वाटू नये म्हणून आपण करूया ना सह्या. पण नक्की ह्याच्यासाठीच पाहिजे ना का काय गडबड आहे? नाही तुझं घर माझ्या नावावर करून घेतोय. काय वहिनी, शाळेचं प्रोजेक्ट आहे याच्यावर सही करून काय घर माझ्या नावावर होणार आहे का? तुझा काय बी भरोसा नाही, काय पण करू शकतोस तू. असं ना? चल बाबा सागर निघू. भाऊजी थांबा. अरे कशी बोलते? अहो थांबा हो, करू आम्ही सह्या. आई त्याच्यासाठी करूया ना. छान आहे. पण ते द्या इथे पे. घे. कुठे करायची? इकडे 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 वहिनी. हा टाकून केली. करावं. आहे हे बघ एकदम वरतीवर का ठळक असं. ठळक ठळक. लय बोललास ना तर अजिबात करणार नाही. थोबाड बंद ठेव. बर जना
बाई आणि आई रातच्याला तेल लाव बर का हा 10 दिवस लावलेस ना का मॅरेथॉन पळायला पण एकदम मोकळी तू ये हा. तर मैत्रिणींनो, ही आहे सायलीताई. तर आजचा क्लास आपला सगळ्यांचा सायलीताई घेणार. तर आज आपण गुड टच आणि बॅड टच बद्दल शिकणार आहोत. तर मला सांगा, तुम्हाला याविषयी काय काय माहिती आहे? हे बघा, तुम्ही तुमचे पालक आहेत म्हणून घाबरून जाऊ नका. जे काही मनात आहे, जे काही वाटतंय ते बिनधास्त बोला. ताई, आपल्या मर्जीने स्पर्श झाला तर तो गुड टच आणि मर्जीशिवाय स्पर्श झाला तर तो बॅड टच. बरोबर, जवळ आहे. जो स्पर्श वाईट असतो तो जाणवतो आपल्याला. गुड. आणि नको त्या ठिकाणी होणारा स्पर्श हा किळस आणणारा असतो. बरोबर आहे. तसं शिवाने मला सांगितलं होतं की तुम्ही मुली फार हुशार आहात आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. सो बेसिकली जो आपल्या मर्जीने आपल्याला हात लावतो तो गुड टच आणि जो आपल्या मर्जीशिवाय आपल्याला हात लावतो तो बॅड टच. आणि बऱ्याचदा बॅड टच मध्ये जबरदस्ती होणारच असं नाहीये. कधी कधी विक्षिप्त लोक असतात, ते गोड बोलून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. फक्त आपल्याला ते समजून घ्यायला हवं. पण मग ते कसं ओळखणार? आज तेच आपण शिकणार आहोत. बरं मला सांगा, कन्सेंट बद्दल तुम्हाला काय माहितीये? मी सांगते. कन्सेंट म्हणजे परवानगी. कुठल्याही पुरुषाला तुमच्या इच्छेशिवाय तुम्हाला स्पर्श करण्याचा अधिकार नाहीये. पण बऱ्याच वेळा कळत नाही. बरोबर आहे. कधी कधी आपल्याला कोण कशा पद्धतीने हात लावतोय ते कळत नाही. पण जर असं कळत नसेल ना, तर त्या व्यक्तीपासून लांबच राहायचं. पण मग ती व्यक्ती जवळची असेल तर? राईट शिवा. बऱ्याच केसेस अशा आहेत ज्यामध्ये नातेवाईकांना पकडला गेला आहे किंवा ती व्यक्ती विश्वासातली असते आणि तो या गोष्टीचा फायदा घेत असतो. आणि हे सगळं आपल्याला ना वेळ निघून गेल्यावर कळतं. पण मग काय करायचं काय ह्यासाठी? सांगते. ज्या क्षणी ती व्यक्ती ती आपल्या नात्यातली असेल किंवा जवळची विश्वासातली असेल आणि ती आपल्याला खेटत असेल, अंगलट येत असेल, तर ते समजून घ्या. गरज नसतानाही तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते समजून घ्या. पण आपण मुली हुशार असतो, आपल्याला ती समज असते. पण तेव्हा आपण बोलण्यात हरवून जातो. ते होऊ द्यायचं नाही. ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या, जर का तिने तुमच्या शरीराला नको त्या ठिकाणी हात लावला तर ते सहन करायचं नाही. घरच्यांना सांगायचं, घरचे ऐकणार नाही तर पोलिसात जायचं, पण सहन करायचं नाही. लक्षात ठेवा. तर मग आज आपण धडे शिकणार आहोत. शिवा, आधी मला वाटलं होतं का आणि कशासाठी हे सगळं आणि काय फरक पडणार आहे यानं. पण नाही, समाजात बदल घडो ना घडो, माझ्या मुलीत झालेला बदल बघते. शिवा, आम्ही याला विरोध केला होता, पण आता तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. अहो, तुम्ही हात जोडू नका. हे बघा, मी प्रयत्न करते फक्त. आपल्या समाजातली प्रत्येक मुलगी जेव्हा सक्षम होईल ना, तेव्हाच आपण यशस्वी होऊ. आणि ते लवकरच होणार आहे. काळजी नका करू. बापरे, किती ती बडबड त्या म्हातारीची. आणि विश्वास तर काढीच आहे नाही स्वतःच्या मुलावर. कमाल. प्रश्न किती फालतूचे. अहो, सही घेतलीत का? सही
हे बघ सागर कुठे आहे? सागर आहे ग बाहेर खेळतोय. तू आधी हे बघ. अमृता काय माहितीये आपल्या नशिबाची किल्ली आहे. आता तो दिवस जास्त दूर नाही जेव्हा आपण त्या घरात आणि त्या घरातले रस्त्यावर. ये बस 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 ये लवकर बस चल. पकड हे जरा पकड पकड पकड. अहो तुम्ही हे काय करताय? एक एक हे बघा हे सगळं खोटं आहे आणि हे जर का खोटं सगळ्यांना कळलं ना उगाच आपल्याला पोलिसात देतील, आपल्याला जेल होईल. हे बघा तुम्ही असं काही करू नका. आणि हे जे आपण सगळं करतोय हे सगळं उलट आपल्याच अंगाशी आलं तर? अगं डाव उलटा पडेल असं काम करतच नाहीये मी. तू जरा शांत राहा ना. नको, मला ना खूप भीती वाटते. काही झालं तर? काही होत नाही ग. हे बघ तू जरा शांत राहा. हे झालं ना तर आपलं कामही होईल आणि घरही आपल्या नावावर. शिवा पप्पा ए बाळा, कशी दिसते मी? अरे छान, खूप छान. आणि हे बघ ही फक्त चंद्रवेणी नाहीये, ही जिद्द आहे तुझी. अरे सगळ्या संकटांसमोर तू उभी राहिलीस, लढलीस, सगळ्या माणसांचं प्रेम विश्वास संपादन केलास. ही तुझी मेहनत आहे ग. आणि त्याचं प्रतीक आहे चंद्रवेणी. पप्पा तुमचे आशीर्वाद, तुमची शिकवण हे सगळं माझ्या बरोबर होतं ना, म्हणून हे सगळं झालं. अरे मी नेहमीच आहे तुझ्या सोबत. मी ना खूप खुश आहे, खूप. माझं बाळ खुश आहे हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. बघा ना, म्हणजे इथे इथे पण सगळं छान आहे, आपल्या घरी सगळे आनंदात आहेत. असं वाटतंय हे ना स्वप्न आहे आणि हे स्वप्न कधी तुटू नये असं वाटतं. हे स्वप्न तू सत्यात उतरवलंयस, त्याच्यावर विश्वास ठेव. आणि आता सगळ्या माणसानं तुला एकत्र बांधून ठेवायचंय. शिवा ही सगळी तुझी मेहनत आहे. पप्पा तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर सगळं नीट होईल. तुम्ही फक्त दिशा दाखवत राहा. अरे मी आहेच ना तुझ्यासोबत बाळा, मी आहेच. पण आपला आत्मविश्वास कधीही गमवायचा नाही हे लक्षात ठेव. पाया पडते. हे बाळा सुखी राहा आणि अशीच हसत राहा आणि आनंदी राहा. माझं बाळ. बॅनरचं काम झालेलं आहे. बॅनरचं आहे मान्य आहे स्टेज भाई. किती बाय किती काय कसं? अरे मी का पुस्तक काय वाटली झालं, तर मागच्या पुस्तक- पण गडबड झाली होती. अरे आपण पुस्तक सगळं वाट, ठरवून स्टेज बसलो होतो. होता. अरे काय भाई लोक, काय आज कामं नाही का? नाही कामं आहेत पण आज आंबेडकर जयंती आहे ना. अरे हो, मग तर आज कार्यक्रम असेल नाही का? हा तेच कळत नाही मला की नेमकं काय करायचं. का दरवर्षी कसं करता तुम्ही? अरे दरवर्षी शिवा येण्यात येते, तसं करतो आम्ही. अरे मग शिवालाच विचारू ना. अरे ते आलं होतं रे डोक्यात. अरे ठीक आहे, एवढा ताण कशाला घेतोय? एक फोन करू तिला, तिला काय म्हणायचंय ते आपल्याला कळेल, मग त्या हिशोबाने प्लॅनिंग सुरू करू. संपलं. हा तेवढं तर करू शकतो, फक्त विचारायला काय आहे? पण भाई लोक मागच्या वर्षी काय मज्जा केली होती आठवते? भाई ते लहान लहान पोरं आले होते, ऐन टायमाला त्यांनी भाषणं दिली होती. त्यांच्यामुळे बाबासाहेब कसे आहेत, बाबासाहेबांचे विचार काय ते लोकांपर्यंत कळलं होतं भाई. करेक्ट. अरे तेच महत्वाचं आहे. बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. भाई लोक या वर्षी पण आपण तसंच करायचं का काहीतरी? चला मग तयारीला लागू. मी टाकतो, एक फोन टाकतो शिवाला. अरे मला पण आशूचा फोन येतो, थांब आलोच. आशू बोल. पुस्तक नाही बघ, मागचं. अरे शिवा कुठे?
ती पुढे गेली आहे वस्तीत आंबेडकर जयंतीची तयारी करायला. आपण जे केलं ते आई ग, आपणही जायचंय. एक काम करा, तुम्ही तयार होऊन बसा, मी तुम्हाला फोन करतो. मी आधी पुढे होतो. काय चाललंय सगळं मला खरंच कळत नाहीये. अगं संपदा, आज आपण शिवाला एक सरप्राईज देतो. जे काम करतेय ना त्यासाठी आपण एक हॉल घेतला. तो हॉल आता प्रेझेंट द्यायचा. So, तिला खूप आवडणार आहे. अशोक, तुझा निर्णय ना मला खरंच खूप आवडलाय. आणि त्या हॉलला जे नाव द्यायचं ठरवलंयस ते तर फारच उत्तम. आशू, तू ज्या प्रकारे शिवाला सपोर्ट करतोयस ना, मला पण खूप छान वाटतंय. दरवेळी पुरुषाच्या यशामागे एखाद स्त्रीनेच का असायला हवं? बाईच्या यशामागे सुद्धा पुरुषाने खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि तू त्याचं उदाहरण आहेस. चला मग आपण पण आवरायला घेऊया. चल. कीर्ती चल ना, तू पण आटपून घे. काकू मला किचन मध्ये खूप काम आहेत अगं, मला वेळ नाहीये. कीर्ती बाळा, असे सगळे फॅमिलीची माणसं सगळे चाललेली असतात ना कुठेतरी, तेव्हा ना एक संधी असते आपल्याला पश्चाताप करण्याची. जाऊ दे, तिला नाही यायचंय ना, ठीक आहे, नको येऊ. नाही आम्ही येतोय म्हणजे आम्ही, ती होईल तयार. सगळेच जण जाऊ ना शिवाला सरप्राईज द्यायला. चला मी निघतो. तुम्ही रेडी राहा सगळे, मी सांगतो तेव्हा या. काय लागलं तो कॉल करतो ग, काय नाही लागणार. चलो बाय बाय. बाय. चला करा नाश्ता लवकर. शिवाला सरप्राईज द्यायचंय का? आता मीच तिला डबल सरप्राईज देते.